पण तर तुम्ही पहा ट्रेडिंगमध्येही मी 4 वर्ष 6 वर्ष काही सांगत नाही, पण कमीत कमी 3 महिने तर दिले पाहिजे. 100%. पण एवढेही पेशन्स नसतात सर. सर स्ट्रॅटेजी शिकवा, दुसऱ्या आठवड्यात लगेच प्रॉफिट झालं पाहिजे. पण जेव्हा तो एंट्री घेतला त्याला मायनस जो अगोदर ऑलरेडी 1 लाख लॉस केला होता तो मायनस 3 लाख लॉस झाला. बापरे. 3% रिस्क घेतली 1 लाखला 2,500 लॉस झाला. तर तो लॉस आहे का सिस्टम आहे? सिस्टम. हा. आणि 3,000 आपली लिमिट आहे आणि आपण घेतलं 10,000 लॉस. तो लॉस. आणि तुम्ही इंडियन मार्केट सांगताय पूर्ण वर्ल्ड मध्ये $9 ट्रिलियन ची उलाढाल होते पूर्ण फॉरेक्स मार्केट सर्व मिसळून. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो सर, फ्री मध्ये जे पॉडकास्ट आपण सांगतोय ना ते पेड मध्ये 2-2 लाखाला विकतात. तुम्हीच लिहा हे पॉडकास्ट कंटेंट कुठे भेटते का पहा. नमस्कार मंडळी, आज कोच किरण पाटील पॉडकास्ट यामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे की शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने चुका केल्या नाही पाहिजे. आज व्यवस्थित एज्युकेशन न घेतल्यामुळे बरेचसे लोक चुका करतात. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते म्हणजे अनिल हानेगावे सर, 7 बेस्ट सेलिंग पुस्तकांचे लेखक, 15,000 विद्यार्थ्यांचे मेंटर, नॅशनल अवॉर्ड विनर आणि ट्रेडिंग डिरेक्शनचे संस्थापक. तयार व्हा एका पॉवरफुल आणि डीप कॉन्व्हर्सेशनसाठी फक्त आणि फक्त कोच किरण पाटील सोबत. अनिल सर, सुरुवातीला सांगा, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेडर्स सर्वात जास्त लॉस का करतात? म्हणजे तांत्रिक चुकांमुळे, सायकोलॉजीमुळे, की प्लॅन नसल्यामुळे, की ओव्हर एक्साइटिंग मुळे? किरण सर, सर्वात अगोदर मला सांगा की तुम्ही ट्रेडिंग केली का? हो, येस, मी भरपूर वेळा ट्रेडिंग केली. अच्छा, ट्रेडिंग करत असते वेळेस तुम्ही सुरुवातीला काय केले? ट्रेडिंग करता वेळेस बऱ्याच वेळेला ओव्हर ट्रेडिंग बऱ्याच वेळेला होते. अच्छा, हे बघा, हे ओव्हर ट्रेडिंग डायरेक्ट जंप केलेले आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला स्ट्रॅटेजी माहिती आहे का? नाही. हा, तर लॉसेस करण्याचे मेनली 3 कारण आहेत. ओके. एक पहिला कारण जो आहे स्ट्रॅटेजी. एंट्री आपका सक्सेस दिखाता है. तर एंट्री सर्वात अगोदर तुमचा सक्सेस दर्शवते आणि एक्झिट हे किती प्रॉफिट घेऊ शकता हे दर्शवते. आणि एंट्री आणि एक्झिटच्या दोघांच्या मध्ये तुम्ही काय करता यावरती ओव्हरऑल तुमचं महिन्याचं प्रॉफिट ठरते. पण मग एंट्री कधी घ्यायची आणि एक्झिट कधी घ्यायची? हा, हे पहिला कारण आहे स्ट्रॅटेजीचा. ओके. एंट्री जेव्हा प्राइस ऍक्शन, सीपीआर आणि एक ऍडव्हान्स टूल जे की स्मार्ट मनी कन्सेप्ट, हे जर 3 कॉम्बिनेशन वापराल तर तिथे तुम्हाला एंट्री योग्य वेळी ठरते. त्याच्यानंतर मनी मॅनेजमेंट. आता मनी मॅनेजमेंट हा इतका सोपा आणि इतका अवघडी टॉपिक आहे की यामध्ये सर्वांना वाटते की मला सर्व माहिती आहे. बिगिनरला तर ओव्हर कॉन्फिडन्स असतो भरपूर, आणि ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर ट्रेडिंग मध्ये कन्वर्ट होतो. तर ह्या मनी मॅनेजमेंटलाही काय केलं पाहिजे, केव्हा स्केल इन केलं पाहिजे, केव्हा स्केल आउट केलं पाहिजे, हेही कळत नाही. तुम्ही मला सांगा की एंट्री घेतल्यानंतर किती लॉट एंट्री केलात? एक 4-5 लॉट साधारण नवीन ट्रेडर्स करतात एंट्री. ओके, तर 4-5 लॉट घेतल्यानंतर काय केलात? रेड आल्यानंतर बरेचसे ट्रेडर बाहेर पडतात लगेच. हा, तर रेड आल्यानंतर बाहेर, ग्रीन आल्यानंतर? ग्रीन आल्यावर थोडंसं थांबून लगेच थोडा प्रॉफिट झाला की बाहेर. हा, तर हे थोडा प्रॉफिट घेणे हे मेनली चुकत आहे. लक्षात घ्या की सर्वात जास्त लॉस हे प्रॉफिट आल्यानंतर तो प्रॉफिट न घेणं. हे लक्षात येतंय का? कॅल्क्युलेट करा. म्हणजे मिस्ड ऑपॉर्च्युनिटी. ओके. मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे 400 पॉईंटचा हा, आणि घेतलात 50 पॉईंट. पण तो पोटेन्शियल आहे हे कसं समजायचं? ते ट्रेंड अनालिसिसने वीकली सीपीआर, डेली सीपीआर आणि प्राइस ऍक्शन हे जर मॅच झालं आणि ह्या WDP सिक्वेन्सच्या वरती प्राइस बुलिश आहे, 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे, मग तिथे आपल्याला काय कळतं की मार्केट एका साइडने चाललं आहे. तर अशा वेळेला 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ट्रेडमध्ये बनवून राहणे. जसं की माझा एक लाईव्ह ट्रेड पाहिलात का तुम्ही? त्यामध्ये माझा
बँक निफ्टीचा 1600 पॉईंटचा मी कॅप्चर केलेला आहे. ओ. तर काही नॉर्मल ऑर्डिनरी ट्रेडरला काय वाटतंय, की 100 पॉइंट घेणं खूप अवघड असते. ऍक्च्युअली हे 1600 पॉइंट घेतल्यानंतरच जाणवते की एवढी पोटेन्शियलिटी असते त्याच्यामध्ये. व्हेरी नाईस. म्हणजे हे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नाहीये. हे याच्यामध्ये कॉम्बिनेशन असतात, की हे कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. स्काल्पिंग, इंट्राडे ट्रेडिंग, बीटीएसटी ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग हे स्टाईल असतात. ह्या सर्व स्टाईल मध्ये माहिर जरी नसले तरी माहिती जरूर पाहिजे. माहिती पाहिजे. ओके. मग ही माहिती बरेच जण YouTubeवरनं काढतात आणि मग ती अर्धवट असणं किती धोक्याचं आहे? बघा, YouTubeवर रॅन्डम व्हिडिओ येतात. हां. अल्गो तुम्हाला जे आनंदित होईल ते व्हिडिओ देत असते. त्याला एज्युकेशनचं काही मतलब नसते. एंटरटेनमेंट व्हिडिओ जास्त चालतात. जेवढे जास्त इफेक्ट्स तेवढे जास्त YouTubeमध्ये चालतात आणि तोच व्हिडिओ रँक होतो. त्याच्यामध्ये एज्युकेशन कोणत्या क्वालिटीचं आहे हे त्याला काही माहिती नाही. अशा व्हिडिओला पाहून जर तुम्ही ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न कराल तर अर्धवट राहते. किंवा खिचडी ट्रेडर म्हणजे एक प्राइस ऍक्शन एकाकडून शिकायचं, सीपीआर एकाकडून शिकायचं आणि आरएसआय मध्येच टाकायचं. मग प्राइस ऍक्शन, सीपीआर आणि हे स्मार्ट मनी हे सगळे एकच आहे का असं? नाही, बघा, प्राइस सर्वात अगोदर दर्शवते की पुढे काय होणार आहे. प्राइस सर्वात अगोदर दर्शवते की पुढे काय होत आहे आणि प्राइसवर जे डिपेंड आहे इंडिकेटर त्याला म्हणतात सेंट्रल पिव्होट रेंज आणि पायवोट पॉइंट्स. हे लीडिंग इंडिकेटरचं काम करते. अच्छा. म्हणजे आणि पण आता वीकली सीपीआर काय दर्शवते, मागच्या आठवड्याचा ट्रेंड काय आहे. त्याच्यानंतर डेली सीपीआर काय दर्शवते, कालचा दिवसाचा आणि आजचा ट्रेंड काय आहे. मग त्यावर 5 मिनिटाची कॅन्डल बूम ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, मग आपल्याला कन्फर्मेशन भेटतो. ओके. आणि त्या कन्फर्मेशन सोबत आपण राहणं म्हणजे याला कॉम्बिनेशन म्हणतो. कॉन्फ्लुएन्स. हे दोन्ही हात असं करा, तुम्ही म्हणा डबल फोर्स ट्रेडिंग. डबल फोर्स ट्रेडिंग. 2 फोर्स ट्रेडिंग. 2 फोर्स ट्रेडिंग म्हणजे कॉन्फ्लुएन्स. सीपीआर बुलिश, प्राइस ऍक्शन बुलिश. अशा वेळेला प्रोबॅबिलिटी वाढते. ओके. आणि तिथेच सक्सेस ठरतं ट्रेडरचं. मग नवीन ट्रेडर जे इंटरडे ट्रेडिंग करतात तर तिथे साधारण नवीन ज्यावेळेस चालू करतात तर साधारण किती कॅपिटल चालू केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा, हे सर्वात योग्य प्रश्न आहे आणि किरण पाटील सर बेस्ट प्रश्न विचारत आहेत की कॅपिटल किती पाहिजे. बघा, साधारणतः 1 लाख कॅपिटल इंट्राडे ट्रेडिंग साठी सफिशियंट असते. पण तुम्हाला यामध्ये ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग हे दोन्ही करता येत नाही. जर तुम्हाला स्टॉक मध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर तुम्ही 30 ते 40 हजार कॅपिटल सफिशियंट आहे. तर ऑप्शन बाईंग करायचं असेल तर त्यासाठी 1 लाख कॅपिटल, त्यामध्येही 30 ते 40 हजार कॅपिटल वापरणं योग्य आहे. तर एवढ्या कॅपिटलने तुम्ही प्रॉपरली सक्सेसफुल होऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी कॅपिटल जे पाहिजेत असते ते जेवढं तुम्ही कॅपिटल ऍक्टिव्ह वापरतात तेवढंच तुम्हाला ऍडिशनल पाहिजेत असते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 1 लाख पैकी 50,000 पहिल्या लॉटमध्ये एंट्री केलात, तर नंतर तो मॅनेज करण्यासाठी 50,000 ऍडिशनल पाहिजेत असतात. क्वांटिटी वाढवण्यासाठी किंवा इमर्जन्सी फंड तुम्हाला ऍडजस्ट करण्यासाठी. तर हे सर्व तुम्ही फॉलो कराल तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. रिस्क मॅनेजमेंट मध्ये आणि पोझिशन सायझिंग विशेषतः ऑप्शन मध्ये याचं पालन न केल्यामुळे किती नुकसान होतं अनिल सर? बघा, आता रिस्क मॅनेजमेंट करायचं आहे. 1 लाख कॅपिटल तुम्ही घेऊन सुरुवात केलात आणि 1 लाख कॅपिटल घेतल्यानंतर 2% हे तुमचं स्टॉप लॉस आहे. ओके. आणि स्टॉप लॉस हे रिस्क नाही, हे सिस्टम आहे. अच्छा, ही सिस्टम आहे. व्हेरी नाईस. म्हणजे काय होते, लगेच 500 रुपये लॉस आले आणि तो लॉस झाला असं नसते. कारण तुम्ही समजा कोणताही बिझनेस सुरू करता. आता तुम्ही बिझनेस कोच आहात. एक रेस्टॉरंट सुरू करायला किती रुपये इन्व्हेस्टमेंट लागते सर? 30-40 लाख आरामशीर. लाख रुपये लागतात. 30-40 लाखामध्ये एक हायवेला जरी एक शॉप घ्यायचं असेल किंवा जागा घ्यायची असेल तर किती भाडं द्यावं लागतं? साधारण आरामशीर एक 40-50 हजार. 50,000 ते इन्व्हेस्ट होतात. ते काय रिस्क आहे का किंवा लॉस आहे का तो? ती इन्व्हेस्टमेंट आहे. मग हीच माइंडसेट बदलून जाते ट्रेडिंग करत असते वेळेस. कारण काय, तो
40,000 दिलेले मायनस झाले ना बिझनेस मधून. अकाउंटच्या भाषेमध्ये मायनस ते तुम्हाला दिसत नाही नाही ना, दिसत. पण ट्रेडिंग मध्ये लगेच दिसते. हो. ट्रेडिंगला एक बिझनेस म्हणूनच बघितलं पाहिजे. हा, जेव्हा बिझनेस म्हणून बघाल तेव्हा ते -2,000 हे लॉस नाही. मग बिझनेस म्हणून कसं बघायचं त्याच्याकडे? आता आपण बिझनेस म्हणून पाहत असते वेळेस आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण एका दिवसात किती ट्रेड घेतोय? 2 ते 3. ओके, कधी कधी 3 सेटअप बनतात, 3 घेतलात. मग आता एका महिन्यात हे सेटअप आता म्हणले ते काय असतं? सेटअप म्हणजे आपल्याला स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे काय? सेट ऑफ रूल्स. एक 4 रूल आहेत. त्या 4 रूल प्रमाणे आपल्याला सेट बनला. म्हणजे वीकली सीपीआर खाली, डेली सीपीआर वर आणि कॅन्डल R1 च्या वर ग्रीन कॅन्डल क्लोज दिली. काय करायचं आपल्याला? बूम. हा झाला सेटअप. आता किती मिनिटाची? 5 मिनिटाची कॅन्डल. 5 मिनिटं लावून ठेवायची इंडिकेटर. हो. आणि त्या कॅन्डलच्या खालचा स्टॉप लॉस. ओके. म्हणजे त्या कॅन्डलच्या मध्ये कुठेही रिट्रेस केला तर तो लॉस नाही. तो सेटअप आहे, तो सिस्टम आहे. आणि त्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाला तरीही एक्झिट केलं नाही. आणि 5,000 पेक्षा 10,000 लॉस झाला, 15,000 लॉस झाला, तो रिअल लॉस. तो रिअल लॉस. म्हणजे 3% रिस्क घेतली 1 लाखला, 2,500 लॉस झाला, तर तो लॉस आहे का सिस्टम आहे? सिस्टम. आणि 3,000 आपली लिमिट आहे आणि आपण घेतलं 10,000 लॉस, तो लॉस. म्हणजे एंट्री एक्झिट चुकलं असं. एक्झिट आपल्याला करायला पाहिजे, पण तिथे आपण केलं केलं नाही. नाही. तेव्हा ते रिअल लॉस. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये रॉंग एंट्री आणि एक्झिट टाइमिंग ही मोठी समस्या असते. हे टाळण्यासाठी कोणती सिस्टीम फॉलो करावी? आता किरण पाटील सर टेक्निकली प्रश्न विचारले. अगोदर प्राइस वर विचारले, आता टाइम वर विचारत आहेत. आता काय होतो? प्राइस लेवलने दर्शवते, टाइम लोकेशनने दर्शवते. जसं की रिअल एस्टेट मध्ये. ओके, रिअल एस्टेट मध्ये सिटी मधला जो घर असतो तो महाग असतो का आउट ऑफ द सिटी महाग असतो? सिटी मधला महाग असतो. पण तरी पण लोक सिटी मधला का घेतात? सिटी पटकन लवकर एटीएम असतात, हॉस्पिटल जवळ आहे, शाळा जवळ आहे, भाजीपाला जवळ आहे. पटकन काही दुखापत झाली तर हॉस्पिटलमध्ये पटकन जाऊ शकतो. गेस्टही तिथं जवळ बस स्टँड असतं, रेल्वे स्टेशन जवळ, विमानतळ जवळ असतं, इमर्जन्सी. याच्या व्यतिरिक्त टेक्निकल पॉइंट आपल्याला बाय करते वेळेस लवकर भेटतो, सेल करते वेळेस पण बायर लवकर भेटतात. बरोबर. हे जवळचा पॉइंट जास्त आहे. ओके, इन द मनी. त्याला लिक्विडिटी म्हणतो. लिक्विडिटी. आणि हा सिटी मध्ये जो प्लॉट झाला तो झाला इन द मनी. आणि जो बाहेरचा आहे आउट ऑफ द मनी. ओके, सही. तर आउट ऑफ द मनी मध्ये स्वस्त भेटतो, पण तो अजून स्वस्त होण्याची प्रोबॅबिलिटी अजून जास्त जाते, म्हणून तिथे लॉस होतात. तिथेच थीटा डिके होतो. एखाद्याला अटॅक आला तर हॉस्पिटल येईपर्यंत तो तिकडेच मरून जाईल. जीवन मरणाचाच प्रश्न आहे. ओके, म्हणून नेहमी इन द मनी घ्यायचा. म्हणजे थीटा डिके कमी असतो. म्हणजे समजा आता मार्केट 28,500 ला चालू आहे आणि स्कॅल्पिंग करायचंय, तर मग 28,100, 28,200, 28,300 म्हणजे कुठला घेतला पाहिजे? बघा, आता कारण मुवमेंट खूप फास्ट असते ना. फास्ट असते. तर निफ्टीचं एक्झाम्पल देतो. 25,000 लेवल आहे. 25,000. 25,000च्या खालचं म्हणजे कॉल ऑप्शन बाय करायचं. 24,800 कॉल ऑप्शन हे इन द मनी आहे. कॉल ऑप्शन बाय करत असतो. 24,800 खालची. 24,800 आणि 25,100 हे आउट ऑफ द मनी झाले. आणि 25,000 हे ऍट द मनी आहे. ओके. आणि 25,500 हे डीप आउट ऑफ द मनी. ओके. थोडा वरचा पुट आणि थोडा खालचा कॉल. वरचे कॉल हे आउट ऑफ द मनी. आता हे ऍक्च्युअली ओपन इंटरेस्ट डेटा, ओआय डेटा किंवा ऑप्शन चेन डेटा मध्ये हे इझिली दिसतं. वाचता आलं पाहिजे. आता हेच गोष्ट आहे, मी जे समजून सांगतोय हे आपले व्ह्यूअर जे आहे याला 4 वेळेस बघतील, मग त्यांना समजेल. ठीक आहे, सांगा. ओके, 25,000च्या खालचे कॉल ऑप्शन हे इन द मनी आहेत आणि 25,000च्या खालचे पुट ऑप्शन हे आउट ऑफ द मनी आहेत. म्हणजे 24,800 हे लेवल आउट ऑफ द मनी आहे. 24,800 पुट ऑप्शन हे आउट ऑफ द मनी आहे.
24,500 हे आउट ऑफ द मनी आहे. पुट ऑप्शन. हे आउट ऑफ द मनी हेजिंगसाठी वापरले जातो. अच्छा. पण आपले काही महारथी नवीन ट्रेडर येतात आणि त्यांना एका वेळेला कुठेतरी न्यूजमध्ये पाहतात की 1,00,000 इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 50 लाख भेटले एका माणसाला. जसं की लॉटरी येतो ना, मागे एक न्यूज आला होता दुबईमध्ये एक लॉटरी, एक माणूस 1,00,000 टाकला आणि त्याला 25 करोड भेटले. ही अशी लॉटरी माइंडसेटने येतात आणि तिथे लॉस करतात. हे नाही. हे इट्स अ बिझनेस. तर गॅम्बलिंग कराल तर लॉस होईल. बिझनेस कराल तर तर प्रॉफिट. तुम्ही प्रॉफिटेबल होण्याची प्रोबॅबिलिटी वाढेल. ट्रू. परत गॅरंटी काहीच नाही. बऱ्याच लोकांना हरलो म्हणून डबल लॉट लावूया असा रिव्हेंज ट्रेडिंग माइंडसेट येतो. यावर नियंत्रण कसं ठेवायचं? सर, एक सचिन नावाचा एक विद्यार्थी आहे. हां. तो जॉइन होण्याच्या पहिलं काय करायचा, तो त्याच्याकडे भरपूर कॅपिटल आय-टीमध्ये काम करायचा आणि आय-टीमध्ये तुम्हाला माहिती आहे, की आरामशीर महिन्याला 2-3 लाख पगार असतो. तो दर महिन्याला ₹1,00,000 कॅपिटल लावायचा. आणि काही एकाने सांगितलं त्याला, की "अरे, ऑप्शन बायिंग करू नको, ऑप्शन सेलिंग कर." आणि तो ऑप्शन सेलिंग केला. आणि त्या ऑप्शन सेलिंगमध्ये लॉस झाला. हो. लॉस झाल्यानंतर त्याच्या दिमागात एक, की ऑप्शन बायिंगमध्ये कमी कॅपिटल लागते. आणि तो काय विचार केला, अच्छा माझ्याकडे आहेत, कॅपिटल आहे, त्याच्याकडे मोटामोटी 10 लाख होते. 10 लाख मध्ये खूप मोठी क्वांटिटी उचलली त्यांनी. हो. आणि मोठ्या क्वांटिटीत तो काय विचार केला, फक्त 5 पॉइंट घेऊन मी बाहेर निघणार. बाहेर निघणार. ट्रू. सायकॉलॉजिकली असं वाटते ना, 5 पॉइंट तर ब्रीथिंग असतंच. असतंच. हो. असतंच. पण जेव्हा तो एंट्री घेतला, त्याला मायनस जो अगोदर ऑलरेडी 1,00,000 लॉस केला होता, तो मायनस झपकन 3,00,000 लॉस झाला. बापरे. त्याला ते बिअर नाही झालं. म्हणजे तो प्रेशर सहन नाही झालं. तो म्हणला 3,00,000 मी नाही घेणार. कारण आता तर मी आत्ताच घेतली एंट्री केली. आणि तो लॉस जो आहे प्लस 50,000 आल्यानंतर मी परत घेईल. तो होल्ड केला. तो 3,00,000 लॉस परत 4,00,000 गेला. अरे बाप. तो काय म्हणला, 4,00,000 नाही आता 3,00,000 ला निघेल मी बाहेर. हो. मग तो परत 5,00,000 गेला. ओ माय गॉड. असं करत एक वेळेला तो म्हणला, की नाही आता बस मला नकोच. म्हणून 5,00,000 लॉसवर निघाला. मग मार्केट परत जिथं होतं तिथे गेलं. क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे थोडे पेशन्स पण पाहिजे. नाही, पेशन्स सोबत योग्य क्वांटिटी तुम्ही जे म्हणलात, एक क्वांटिटी पहिल्यांदा काय झालं, तो ऑप्शन सेलिंग मध्ये लॉस केला म्हणून तो ऑप्शन बाईंग मध्ये रिकव्हर करण्याच्या माइंडसेट मध्ये गेला. त्याला रिव्हेंज माइंडसेट. ते पोझिशन सायझिंग तुम्ही जर ठरवली तर फिक्स ठेवा ना. हां, म्हणजे समजा रोज 5 लॉट घेतलं तर 5 नीच सगळं करा. हां. म्हणजे 5 1:1 किंवा रेशो. तुम्हाला स्केलिंग करायचं तर मॅक्सिमम 10 पर्यंत जा. हं. इट्स लिहून म्हणजे अगोदरच लिहून प्रिंटआउट घेऊन समोर सिस्टम लावून मी आज 5 लॉटने एंट्री करणार आहे आणि माझ्याकडे साइडला गेलं तर अजून 5 ॲड करणार आहे. ओह! आणि किंवा 5 लॉटमध्ये लॉस झाला तर मी निघणार आहे 5 लॉटने. हे झालं सिस्टम. अचानक रँडमली 5 लॉट घेण्याऐवजी 50 लॉट ओटीएमचे भेटले म्हणून घेतात. हे ओव्हर पोझिशन सायझिंग झाल्यामुळे जसं किरण सर आता सांगितले त्यामुळे मेनली लॉस करतात आणि असा लॉस करतात की महिन्याची नाही एका वर्षाची पगार त्यामध्ये लॉस बापरे. करून देतात. मग इंटरडे ट्रेडिंगमध्ये लॉस होऊ नये म्हणून डिसिप्लिन आणि रुटीन याचं किती महत्व आणि ते कसं तयार करायचं? सर, आता मला सांगा एक मुकेश अंबानी आहे. हं. तो निर्णय घेते वेळेस किती त्याच्याकडे सिस्टम असतात. पर्टिक्युलर माणसं असतात ती सिस्टम पाहण्यासाठी. ते पण प्रोफेशनल असतात 10-10, 20-20 वर्षाचे. वर्षाचे असतात आणि त्यांचं पूर्ण असं लिखित असते. सर्व सिस्टम म्हणजे निर्णय घेण्यासाठी. इथे डिसिप्लिन म्हणजे की एका दिवसात किती ट्रेड तुम्ही घेणार किंवा किती क्वांटिटीने घेणार, लॉस झाला तर काय करणार, प्रॉफिट झाला तर काय करणार, हे बिहेवियर, इमोशन्स लिखित स्वरूपात लिहिणे म्हणजे डिसिप्लिनचे रूल. हं. आणि रुटीन सकाळी काही जण काय करतात, सकाळी 9ला उठले, अरे अंघोळ करायची आहे, डायरेक्ट सिस्टम समोर बसले. रुटीन नाही, काही नाही, अंघोळ नाही, काही नाही, सर्व डायरेक्ट सिस्टम समोर. तर याच्याने काय होते, तुमचा जो माइंडसेट प्रिपरेशन असतो, की रुटीन म्हणजे काय, सकाळी उठले 8 वाजता तुम्ही सिस्टम ओपन करायला पाहिजे. एफ-आय, डी-आय डेटा काय झालेला आहे, मागच्या दिवसाचा
अनालिसिस बघायचं? केलं पाहिजे. सेन्सिबल मध्ये दिसतं सर, फ्री मध्ये दिसतं. सेन्सिबल ओपन करायचं, तिथं मागच्या दिवसाचा एफ-आय. ऍक्च्युली तुम्हाला हे सवय पाहिजे. एकाच दिवशी पाहून फायदा नाही. मागच्या महिन्याचा पण अनालिसिस झालं पाहिजे. नेट पोझिशन महत्वाची आहे. तर हे अनालिसिस केल्यानंतर त्यासोबत प्राइस ऍक्शन बिहेव करतं का? लेवल्स कोणते आहेत? कुठून डिमांड झोन आहे? कुठून सप्लाय झोन आहे? त्याला मार्क करणे. आणि फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? स्मार्ट मनी एंट्री कुठे झाली? स्मार्ट मनी आहे तर ते बाईंग मध्ये स्ट्रॉंग आहेत का सेलिंग मध्ये स्ट्रॉंग आहेत? डी-आय-आय जिंकत आहेत का एफ-आय-आय जिंकत आहेत? हे सर्व मॅच करून आपण एक 8 ते 9 माइंडसेट बनवून त्या रुटीनमध्ये आपला एक मोठी म्हणजे आपण 100% तर काही निर्णय घेऊ शकत नाही. पण हे 80% आपण एक प्लॅन रचून आपण सिस्टम समोर 9 वाजता बसणे याला रुटीन चांगलं म्हणतात. अभ्यास पाहिजे रोज. डेफिनेटली सर, बिझनेस म्हणजे अभ्यास पाहिजे आणि अभ्यास करत असते वेळेस गुरु पण पाहिजे. गुरु पण पाहिजे. करेक्ट. काही जण आता तुम्ही अगोदर म्हणल्याप्रमाणे YouTubeला जातात. युट्यूबला काही जण तुम्ही म्हणल्याप्रमाणे सीएनबीसीला जातात. सीएनबीसी आता सीएनबीसी वाला तुमच्याशी काय मतलब आहे? त्याला जे पेड न्यूज असतात ते पेड न्यूज विकतात ते. करेक्ट. आणि न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतात. ग्लोबल मार्केट पाहतात. तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे निफ्टीमध्ये. तुम्ही गिफ्ट निफ्टी करा किंवा निफ्टीचं अनालिसिस करा. अमेरिकेचं मार्केट डेली पाहत असता. अमेरिकेचा इंडियाचा अपोजिट जाऊ शकते. कारण ट्रम्प आहे. ट्रम्प सर्वात मोठा ऑपरेटर झालेला आहे. तुम्ही पाहिले का? ट्रम्पने जेव्हा सांगितलेलं होतं की मार्केट हे पडणार. कशामुळे? त्याला माहिती होतं. त्यांना टॅरिफ लावलं. टॅरिफ लावल्याने मार्केट पडले आणि त्याच्या अगोदर एफ-आय शॉर्ट बिल्ट होते. पण मोदीजी हुशार त्यांच्यापेक्षा जास्त. मोदीजींनी पॉलिसी अनाउन्स केली. फायनान्स मिनिस्टरने पॉलिसी अनाउन्स केली. मग त्याला सपोर्ट भेटला त्यावेळेला. ऍक्च्युअली हे मोठे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत. जसं की आपण प्राइस ऍक्शन इंडिकेटर आहे तर मॅक्रो इकॉनॉमिक तिथे सपोर्ट घेतला. मग मार्केट वर गेला. तर हे म्हणजे मोठे इंडिकेटर्स लक्षात ठेवा. डेलीचे मायक्रो जास्त पाहण्याची गरज नाहीये. मोठी तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय? जसं की एक दिवस रात्री किंवा बरेच जण असं असतात की सर सकाळी वेळ भेटत नाहीये. मुलांना शाळेला सोडायचं असते किंवा आय-टी मध्ये प्रोफेशनल असतात. मग त्यांनी संध्याकाळी 1 तास द्या. 1 तास नसेल तर 15 मिनिट द्या. डायरेक्ट बंदूक घेऊन डायरेक्ट युद्धात नका उतरू. का तुम्ही असं करता का? तुम्ही करताय का? नाही. करत असाल तर हॉनेस्टली ऍक्सेप्ट करा आणि कमेंटमध्ये लिहा. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लोक ग्रीक्स आणि टाइम डिके समजून न घेता ट्रेड करतात. यामुळे कसा धोका निर्माण होतो? बघा, 5 इम्पॉर्टंट ऑप्शन ग्रीक्स आहेत. हां. ऑप्शन ग्रीक्स म्हणजे काय? ज्याच्यावर ऑप्शनचे प्राइस प्रीमियम म्हणतो त्याला, ते आहेत त्याला ऑप्शन ग्रीक्स म्हणतात. जसं की स्टॉकमध्ये त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू, हे स्टॉकची व्हॅल्यू असते. इंट्रिन्सिक व्हॅल्यू 300 असेल तरी तो 250 ला जातो. ते एक्सट्रिन्सिक, इंट्रिन्सिक ते आपल्याला पीई रेशिओ किंवा त्याचे फायनान्शियल्स बघून कळतात. त्याच पद्धतीने ऑप्शन चेनमध्ये आपल्याला पाहत असते वेळेस थीटा असतो इम्पॉर्टंट. ज्याच्यामध्ये तुम्हाला आलू चिप्स पॅकेट माहिती आहे? हो. त्याच्यामध्ये जी चिप्स असते ती असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू. त्याच्यामध्ये हवा जी असते ती असते एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू. आता तुम्ही हवाला पकडण्याचा प्रयत्न कराल तर थीटा डिके तुम्हाला मेल्ट होऊन जाईल आणि लॉस करून देईल. त्याच्यामध्ये किती आलू आहेत, किती चिप्स आहेत त्याच्यावर इंट्रिन्सिक व्हॅल्यू. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू, एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू. आता एक्सट्रिन्सिक व्हॅल्यूचं फॅक्टर आहे थीटा आणि त्याच्यानंतर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी म्हणजे काय? मार्केट किती मोमेंटमने वर चालला. आता ऑप्शन प्राइस तुम्ही पाहिले असेल, कधी-कधी 50 ऑप्शन डायरेक्ट 200 ला गेला. हो. हे कशाने होते? आयव्ही, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. ते काय? ऍक्सिलरेटर. तुम्ही कार चालवता सर? कार चालवते वेळेस जे तुमचं स्टीअरिंग आहे त्याला डेल्टा म्हणतो. डेल्टा म्हणजे डायरेक्शन दाखवते. डावीकडे घेतलं तर डावीकडे जाणार, उजवीकडे घेतलं तर उजवीकडे जाणार. ते डेल्टा 0.5 असतं ऍट द मनीचा. ओके. आता तुम्हाला सांगितलं 25,000 लेवल, 24,800चा डेल्टा युजली 0.7 असतो कॉल ऑप्शनचा. म्हणजे डेल्टा म्हणजे काय? 1 पॉइंट वर गेला इंडेक्स तर अर्धा पॉइंट ऑप्शनचा प्राइस वर जाणार. ओके. बघा आता तुमचा किती फायदा होतो बघा. फक्त एक कन्सेप्ट कळल्यामुळे उद्यापासून तुम्ही ट्रेडिंग इन द मनी मध्ये सुरू कराल. ओके. का?
कारण 25,000 मार्केट 25,100 गेला हा. तर तुम्ही ऍट द मनी घ्याल तर 50 पॉईंट फायदा होईल. इन द मनी घ्याल तर 70 पॉईंट फायदा होईल. ओके. आणि डीप इन द मनी घ्याल तर 100 पॉईंट फायदा होईल. मूळ तेच, सर्व सारखंच, पण ऍट द मनी घेतला तर 50 रुपये फायदा आणि 50 पॉईंट फायदा आणि आउट ऑफ द मनी घ्याल तर 30 रुपये फायदा. 30 रुपये फायदा होणारच. नाही आता बघा प्रोबॅबिलिटी कमी होते ना, तुमचे पेशन्स लेवल थांबतात ना. आता हे बघा 100 पॉईंट वर चाललाय, तुम्ही 30 रुपये घेता तर बिझनेस प्रॉफिट मध्ये करताय का लॉस मध्ये करताय? पॉइंट लक्षात घ्या ना. सेम मूव आहे, तुम्हाला 70 रुपये भेटतात, 70 पॉईंट भेटतात, त्याऐवजी तुम्ही 30 घेताय तर 50 तुमचा लॉस होतोय सर. जो की कॅल्क्युलेट करत नाहीत. म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये जो कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही तोच रिअल लॉस असतो आणि मेंटरशी हे कळतच नाही. बरं एवढा डेप्थ मध्ये कोण समजून सांगणार? कोणीच समजून सांगू शकत. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतो सर, फ्री मध्ये जे पॉडकास्ट आपण सांगतोय ना ते पेड मध्ये 2-2 लाखाला विकतात. तुम्हीच लिहा हे पॉडकास्ट कंटेंट कुठे भेटते का पहा, कुठेच भेटणार नाही. म्हणून किरण पाटील शोला ताबडतोब लाईक करून शेअर करा. अनिल सर, थँक्यू व्हेरी मच. इंट्राडे मध्ये बरेच लोक टिप्स ग्रुप्स आणि टेलिग्राम कॉल्सवर अवलंबून असतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? याबद्दल सिंपलचं म्हणणं आहे सर, ते विमानामधून उडतात ना, पॅराशूट नसते वेळेस, पॅराशूट न घेता डायरेक्टली विदाउट सपोर्टने उडणे आहे. बघा टेलिग्राम चॅनल्स वगैरे जे असतात ते कॉन्ट्राडिक्टरी आहेत. तिथे तुम्ही कुठेही पेड सर्व्हिस जॉईन करू नका. का? कारण तुम्हाला घोड्यावर बसायचं आहे, तर घोडा कसा चालतो तुम्हाला प्रॅक्टिस नाही तर तुम्ही चाल तर डेफिनेटली तुम्ही खाली पडणार, जखम होईल आणि तुम्हाला लॉस होईल फायनान्शियली. तर कोणतेही पेड टिप्स घेऊ नका. ओके. आता तुम्हाला काय भेटते, मी कोणाच्या विरुद्ध नाहीये, पण त्यामुळे काय होतं तुम्हाला पूर्ण गाईड भेटत नाही. शिका. जे तुम्हाला शिकवत आहेत प्रॉपरली शिका. आणि शिकल्यानंतर सुद्धा लॉस होतो हे लक्षात घ्या. असं नाही की असं समजू नका की शिकल्यानंतर लॉस होत नाही. शिकल्यानंतरही लॉस होतो, स्ट्रॅटेजी शिकल्यानंतरही लॉस होतो. का? मानसिकता तयार करा. लॉसच नको. काही जण म्हणतो सर मला परफेक्ट एंट्री सांगा. परफेक्ट. ओके. मला परफेक्ट एंट्री अशी सांगा की सर 1 करोड टाकणार. असं होतच नाही. परफेक्ट एंट्री. माणूस परफेक्ट आहे का सर? नाहीये. देव परफेक्ट आहे का? नाहीये. तर माणूस परफेक्ट, देवावरही संकट आले. हजारो लोक तिथे पार्टिसिपेट करतात, हजारो इम्परफेक्शन्स आहेत. मला वाटतं 65,000 लाख करोडची उलाढाल रोज होते. डेली होते सर. आणि तुम्ही इंडियन मार्केट सांगताय, पूर्ण वर्ल्ड मध्ये $9 ट्रिलियन ची उलाढाल होते. पूर्ण फॉरेक्स मार्केट सर्व मिसळून. आणि इंडियाची इकॉनॉमी $3 ट्रिलियन आहे. अमेरिकेची $27 ट्रिलियन आहे. जपानची आणि चायनाची बघितलं तर 5 ते 7 ट्रिलियन आहे. तर ह्यांची एका दिवसाची उलाढाल आहे. तर समजा की किती समुद्र आहे. मग एका कन्सिस्टंट इंट्राडे ट्रेडरसाठी माइंडसेट बिल्डिंग किती वेळात आणि कशा प्रकारे होऊ शकते? हे खूप महत्वाचं आहे जर त्यांना बेसिक्स माहिती असेल. कारण प्रत्येकाला लगेचच पैसा पाहिजे, लगेच शिकायचं. आणि बघा आता कोणालाही जॉब पाहिजे, जॉब लागण्यासाठी 1 डिग्री पाहिजेत असते. डिग्री लागते. 4 वर्ष तिथे थांबायला तयार होतात. हो 4 वर्ष, 2 वर्ष परत जॉब शोधायला 2 वर्ष, 6 वर्ष ते थांबायला तयार होतात. तरी तिथे बेसिक पॅकेज भेटतो. तो काय ऍडव्हान्स 1.8 2 लाख नॉर्मल भेटतो. 20-25. पण तर तुम्ही पहा ट्रेडिंग मध्येही मी 4 वर्ष 6 वर्ष काही सांगत नाही, पण कमीत कमी 3 महिने तर दिले पाहिजे. 100%. पण एवढेही पेशन्स नसतात सर. स्ट्रॅटेजी शिकवा, दुसऱ्या आठवड्यात लगेच प्रॉफिट झालं पाहिजे. असं होत नाही. असं झालं तर त्याच्या मागे त्यांची मेहनत असते. ऑलरेडी 4-5 वर्षापासून असेल तर त्यांचा लर्निंग कर्व कमी होतो. करेक्ट. आता प्लॅटिनम मेंबर्स आहेत तर तिथे आम्ही काय करतो, 10 वर्षाचं गोल 3 वर्षात कसं अचीव्ह करायचं हे टेक्निक शिकवतो. टेक्निक कसं की तुम्हाला लर्निंग स्पीड वाढते, काय शिकायचं आहे ते वाढतं. कारण का भरकटत नाही जात. आज नेव्हिगेशन नसते वेळेस तुम्ही काय करताय, डावीकडे 1 वेळेस जाणार, उजवीकडे 1 वेळेस जाणार, सरळ 1 वेळेस जाणार, परत 5 किलोमीटर येणार. याच्याने काय होतं तुमचा जो अंतर आहे तो अंतर तेवढाच राहतो, पण तुम्ही त्यामध्येच फरकटत राहता.
भरकटणे सोडून एका प्रॉपर लाईनने जा. मेंटॉरशिप प्रोग्राम किंवा कोणी तुम्हाला हँड होल्डिंग देत असेल तिथून तुम्ही शिका. मग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बाईंग विरुद्ध सेलिंग नवख्या ट्रेडरसाठी योग्य दिशा कोणती आणि का? हे बघा, तुमच्याकडे कॅपिटल जर असेल तर ऑप्शन सेलिंग करा. त्यामध्ये का तर तुमच्याकडे थीटा फॅक्टर जो आहे मी सांगितलं आता, तर तुम्ही पाहिलं नसेल, स्किप केला असेल तर परत जाऊन बघा. ओके, तर काय आहे, ऑप्शन सेलिंग कराल कमी क्वांटिटीने, ते एक बफर झोन भेटतं तुम्हाला. त्याच्यामध्ये 2 टाइप असतात, डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग, नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग. तर नॉन डायरेक्शनल ऑप्शन सेलिंग डिफिकल्ट असतात. तर ते शिकण्या अगोदर तुम्ही ऑप्शन बाईंग करा. ऑप्शन बाईंग इझी असते. नवख्या ट्रेडरसाठी ऑप्शन बाईंगने सुरुवात करावे आणि प्रॉफिट झाल्यानंतर, कॅपिटल ओके राहिल्यानंतर ऑप्शन सेलिंग शिकावे. ओके. तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना ट्रेन केलंय इंट्राडे किंवा ऑप्शन ट्रेडिंग मध्ये. ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी, काही खास स्टोरी शेअर करा. हा, एक प्रफुल्ल कोटेचा म्हणून आहेत. ते 40 लाख रुपये लॉस केले होते. बाप रे. 40 लाख आपल्याकडे येण्याच्या अगोदर. आणि मग ते म्हणजे एक्सपिरियन्स होता त्यांना, पण त्यांचा प्रॉब्लेम हा होता की प्रॉफिटमध्ये ते थांबत नव्हते. घाबरून अगोदरच्या 40 लाख लॉस आठवून राहत होतं, म्हणून ते बाहेर निघायचे. मग त्यांनी काय केलं, प्रॉपर 11 सिस्टम शिकले. 11 सिस्टम शिकल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, त्यांचं पूर्ण पीएनएल आहे. 4 लाखाने कॅपिटल सुरू केली. क्या बात आहे. आणि एका महिन्यात 26 लाख कमवले. अरे बाप रे. पण हे 26 लाख कमवले म्हणजे त्यांनी कमवले मग तुम्ही कमवणार का? नाही, असं नाही होत. कारण ती त्यांची स्ट्रॅटेजी ते त्यांनी इम्प्लिमेंट केली वेळेवर. तर ही एक सक्सेस स्टोरी आहे. तर याच्या व्यतिरिक्त भरपूर सक्सेस स्टोरीज आहेत. पण लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या सक्सेस स्टोरी मागे प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. त्याच्याकडे करोडचा फंड होता, म्हणून त्यांना शक्य झालं. हा, तुमच्याकडे कॅपिटल किती आहे त्या पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज वाईज रिटर्न मिळतो. कधीही कोणाचेही पीएनएल पाहू नका. माझेही मोठे पीएनएल तुम्ही पाहू नका, फ्रस्ट्रेशन मिळेल. पहा, पण तुम्हाला पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेट करा. तुम्ही 10,000 टाकताय तर 10,000 प्रमाणे तुम्हाला रिटर्न मिळेल. साधारण 1 लाख टाकल्यानंतर कॅपिटल जो नवीन ट्रेडर आहे, तर महिन्याला साधारण किती टक्के एक्सपेक्टेड केले पाहिजे? सर, एक्सपेक्टेशन काही नाही. उलट मी म्हणतो मायनस करा एक्सपेक्ट. सही, शिकाल त्याच्यामुळे. मग कारण का, बिझनेस आहे सर. बिझनेस आहे. आता आपण बिझनेस करतो, रेस्टॉरंट बिझनेस टाकल्यानंतर महिन्यात काय गॅरंटी आहे सर, ते 50,000 तरी रिटर्न यायची. बाकीचं महिने काहीच नसतं. 8-9 महिन्यानंतर लाईन बसते. मग हे आपल्याला बिझनेस मध्ये लॉजिक सही राहते. पॅरेंट्स म्हणतात ठीक आहे, रिकव्हर होईल. पण इथे तेच असते. इथे ते ताबडतोब पहिल्याच दिवशी त्यांना पॉझिटिव्ह पाहिजे असते. तर हे बिझनेस सिस्टम असतात. आणि ट्रेडिंग एक बिझनेस आहे. आणि दुसरी बिझनेस शिकण्यासाठी किरण पाटील सरांपेक्षा बेस्ट महाराष्ट्रात कोणी नाही. आणि सर, तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर आहात आणि सगळं पूर्ण महाराष्ट्र आणि इंडिया, पूर्ण वर्ल्ड तुमच्याकडे बघतं सक्सेसफुल ट्रेडर म्हणून. पण तुम्ही एक उत्कृष्ट लेखकही आहात आणि तुम्ही आज 8 पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. तर त्या 8 पुस्तकांमधलं सगळ्यात नावाजलेलं पुस्तक कुठलं आणि कुठलं जे नवीन ट्रेडर्स आहेत त्यांनी ते वाचलं पाहिजे? हा बघा, बेस्ट सेलिंग पुस्तक आहे ट्रेडिंग फॉर बिगिनर. अच्छा, हे का? ओके. तर हे ट्रेडिंग, याच्यामध्ये हे चेकलिस्ट जे मगाशी मी वाचत होतो, तर हे काय अल्टिमेट ट्रेडिंग चेकलिस्ट? हा, तर हे काय आहे सर, एक नवीन ट्रेडरला सिंपल, काही डोकं वापरायचं नाही, प्रिंट आउट घ्यायचं हे चेकलिस्ट किंवा पुस्तक घ्यायचं आणि फिल करायचं की माझी हे सेटअप झालं, एंट्री घेतली, बस. हे सेटअप आला, हे एंट्री, नंतर हे फॉलो नाही झालं, स्टॉप लॉस, टार्गेट आलं, निघालो. आणि त्याच्या अगोदर काय काय फॉलो केलं पाहिजे हेच चेकलिस्ट आहे. म्हणजे कन्फ्युजन काहीच नाही, क्लॅरिटी आहे. ट्रेडिंग फॉर बिगिनर अमेझॉन, फ्लिपकार्ट, पोथी मध्ये अवेलेबल आहे. ई बुक वाचा किंवा वेबिनार जॉईन कराल तर फ्री मध्ये आहे. ओके. आणि बऱ्याच जणांकडे ट्रेनिंग करतात, टेक्निकल असतात, पण सायकोलॉजी नसते. मग मगाशी मी तेच चहा पिता वाचत होतो. तर हे हाऊ टू मास्टर ट्रेडिंग सायकोलॉजी हेही तुम्ही लिहिलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? सिंपल छोटस 100 पानाचं पुस्तक आहे. फिअर, ग्रीड, पॅनिक. म्हणजे काय होते, सर्वात जास्त इमोशन कोणता येतो तो डर. डर म्हणजे भीती. लेकिन डर के आगे जीत है. डर के आगे जीत है. कब डर को जीत गया तो वही नहीं हो पाता है. करेक्ट. तर त्या भीतीला कसं जिंकायचं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि ग्रीड, लालची नाही होणं. लालची म्हणजे टार्गेट येतो, कधी कधी
5,000 पाहिजे तसं 25,000 भेटतात. पण काय म्हणतात, "अरे 25,000 आले, मग परत त्याला 1,00,000 करू, आजच करू." -50,000. हे लालच यापासून वाचण्यासाठी हाऊ टू मास्टर ट्रेडिंग सायकॉलॉजी आहे. बेस्ट सेलर आहे. Amazon, Flipkart वर आहे आणि www.tradingdirection.in वर सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे आणि डिस्काउंटमध्ये आहे. ते तुम्ही वाचू शकता. बरेच नवीन ट्रेडर साधारण नवीन असतात त्यामुळे ते मुव्हमेंटमध्ये सकाळी एकच ट्रेड करतात आणि तो प्रॉफिटमध्ये येतो. 6,000-7,000 कमवतात. हं. तर यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, तुम्हाला सकाळी भेटला एक ट्रेड, तर लॉक करण्याची सिस्टम ठेवा. समजा उदाहरणार्थ सरांनी सांगितले 8,000 प्रॉफिट झाला. तर 8,000 पैकी कोणत्याही परिस्थितीत 5,000 पेक्षा कमी लॉस नाही झाला पाहिजे. याचा अर्थ 5,000 मला घरी घेऊन जायचे. वरचे 3,000 तुम्ही लॉस करा. दॅट इज अ रिस्क. दॅट इज द सिस्टम. पण 5,000 जे भेटलेले आहेत त्याला कधीही हातातून जाऊन देऊ नका. हे एक रूल फॉलो करा आणि 1 महिन्यानंतर ह्याच व्हिडिओमध्ये किंवा ट्रेडिंग डायरेक्शन वेबसाईटवर किंवा वेबिनारमध्ये येऊन सांगा, की तुम्हाला काय रिझल्ट भेटलेला आहे. अप्रतिम रिझल्ट भेटेल तुम्हाला. कारण रिस्क है तो इश्क है. येस, रिस्क है तो इश्क है. बढिया, बढिया. आणि सर आता काही रॅपिड फायर प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायचंय. ओके. इंटरेस्टिंग. एका शब्दात सांगा, ट्रेडर जास्त हरतो इगोमुळे की लॅक ऑफ प्लॅनमुळे? दोन्हीमुळे. इंट्राडे ट्रेडिंगसाठी परफेक्ट टाइम फ्रेम 5 मिनिट्स, 15 मिनिट की 1 आवर? बघा, ऑप्शन बायिंगसाठी 5 मिनिट किंवा 3 मिनिट. हे 2. ऑप्शन सेलिंगसाठी 15 मिनिट आणि BTSTसाठी 1 आवर. स्विंग ट्रेडिंगसाठी 1 आवर विथ वीकली CPR. स्कॅल्पिंगसाठी? स्कॅल्पिंगसाठी 2 मिनिटाचा टाइम फ्रेम. ओके. ऑप्शन बायिंग की ऑप्शन सेलिंग कोणती जास्त प्रॉफिटेबल पण कमी धोकादायक? ऑप्शन बायिंग. जर एखाद्या नवख्या ट्रेडरने एका आठवड्यात 3 लॉस घेतले, तर पुढचा दिवस तो काय करावा? पुन्हा ट्रेड घ्यावा, बॅक टेस्ट करावी, सुट्टी घ्यावी? चौथा ऑप्शन टाका, लर्निंग, शिकावं. व्हेरी नाईस. तुमचं फेव्हरेट ट्रेडिंग रूल जे तुम्ही कधीच तोडत नाही? बघा, माझा फेव्हरेट ट्रेडिंग रूल हे आहे, की एंट्री घेतली, चालला तर ठीक, नाही तर सॉरी, मला बाहेर निघायचंय. ओह, क्या बात है. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट इज माय फेव्हरेट ट्रेडिंग रूल. मग तो साधारण पुढे किती पॉइंटचं तुम्ही टार्गेट ठेवता आणि स्टॉप लॉस किती? माझा टार्गेट 6.6 गुणा जास्त असतो आणि रिस्क 1% 1% मध्ये असते. 1:6 मी फॉलो करतो. ओह, क्या हे बात है. मी पण फॉलो करतो म्हणून सर्वांना शक्य आहे की नाही माहिती नाही. मला प्रत्येक वेळेला भेटतं का? नाही. प्रत्येक वेळेला याच्यापेक्षा जास्त मिळतं का? कधी-कधी मिळतं. ओह, व्हेरी नाईस. आज तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली, की जे नवीन ट्रेडर्स असतात त्यांनी कसा लॉस नाही करायचा आणि खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. तर असंच नवीन-नवीन विषयावर आपण वेगवेगळे आपण घेत राहू. तुम्ही आमच्या कोच किरण पाटील पॉडकास्टला तुमचा बहुमूल्य वेळ काढून आज दिला त्याबद्दल मनापासून तुमचं आभार मानतो. ओके. धन्यवाद किरण सर. तुम्ही किरण पाटील शोमध्ये बोलवल्याबद्दल आणि सर्व सहकारी आणि तुमची पूर्ण टीम यांना माझे आभार. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, इंट्राडे असो किंवा ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे एक फक्त चार्ट्स नाही, ती एक माइंडसेट आहे आणि डिसिप्लिन आहे. तुम्ही हरलात म्हणजे संपलं नाही, हरलात म्हणजे शिकलात. प्रत्येक लॉस एक लेसन आहे, प्रत्येक चार्ट एक स्टोरी आहे आणि प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे, नवी आशा आहे. महत्वाचं हेच, थांबू नका, शिका आणि सातत्य ठेवा. तर चला मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये एक छोटासा टेक अवे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर फॉलो करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि कोच किरण पाटील पॉडकास्ट या परिवाराच्या सगळ्यात महत्वाचा तुम्ही हिस्सा या ठिकाणी झालेला आहात. त्यामुळे तुमच्या सर्व ऑडियन्सचे मनापासून धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या स्टोरी आणि कथा ऐकण्यासाठी सक्सेस स्टोरी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या निकटवर्तीयांना, मित्रांना, फॅमिलीला पोहोचवा. आणि मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत रजा घेतो. थँक यू व्हेरी मच.